श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना जो आहे तर तो चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार जो आहे तर तो 4 जुलैला आलेला आहे। प्रत्येक श्रावणी सोमवारांना विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। या दिवशी आपण देवादिदेव महादेवांची पूजा, सेवा, आराधना, भक्ती करत असतो, व्रत करत असतो, उपवास करत असतो। त्याचप्रमाणे आपण श्रावण सोमवारी जर काही साधे सोपे उपाय जर केले तर आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होत असतात। देवादिदेव महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात। देवादिदेव महादेव जे आहेत ना तर ते भोलेनाथ आहेत। जो भक्त मनोभावे त्यांची पूजा करतो त्याच्या मनातील 100% इच्छा जी आहे तर ती देवादिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करत असतात। आणि अशाच आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही इच्छा जी आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची असते। तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये कशी सांगायची आहे, त्याचप्रमाणे या दिवशी बैलाला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे महादेव प्रसन्न होतील। आणि अजून काही साधे सोपे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। त्यामुळे आपण कशा पद्धतीने कोणते उपाय करायचे आहे आणि अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जे आहे तर ते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आवर्जून हर हर महादेव टाइप करायला विसरू नका। तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावणी सोमवारी आपण आवर्जून शिव मंदिरामध्ये जात असतो, देवादिदेव महादेवांची पूजा, सेवा करत असतो। आपण जर देवादिदेव महादेवांची पूजा केली आणि नंदी महाराजांची पूजा केली नाही तर देवादिदेव महादेवांची पूजा जी आहे तर ती अधुरी होत असते। त्यामुळे आपल्याला देवादिदेव महादेवांची पूजा करण्यासोबतच नंदी महाराजांची सुद्धा पूजा करायची असते। नंदी हा भगवान शिवांच्या खास गणापैकी एक आहे। त्याचप्रमाणे देवादिदेव महादेवांचे वाहन म्हणजे नंदी महाराज आहे। शक्ती आणि भक्तीचं प्रतीक म्हणजे सुद्धा नंदी महाराज आहे। आणि धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदी महाराजांना आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना जर तुमच्या कानामध्ये सांगितली तर ती नक्की माझ्यापर्यंत पोहोचेल। आणि ज्यावेळी महादेव हे ध्यान साधनेमध्ये मग्न असतात त्यावेळी माता पार्वती तिची इच्छा जी आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगत असे। आणि म्हणूनच आपणही आजकाल इच्छा जी आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगत असतो। परंतु ही इच्छा नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्याला सांगताना ती कशा प्रकारे सांगायची आहे, नंदी महाराज जे आहे तर हे शिवलोकांचा द्वारपाल आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही देवादिदेव महादेवांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे आपण सोमवारी ज्यावेळी मंदिरामध्ये जाणार आहोत ना त्यावेळी आपल्याला सर्वप्रथम देवादिदेव महादेवांची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला नंदी महाराजांसमोर सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। नंदी महाराजांची आरती करायची आहे। कुणाशी न बोलता, कुणालाही आपली इच्छा न सांगता नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला अगोदर हरी ओम म्हणायचं आहे। आणि हरी ओम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती आपली इच्छा कोणतीही असू देत, घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, मुलांसंबंधीची एखादी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दलची एखादी इच्छा असेल, नोकरीमध्ये
प्रमोशन मिळावं किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, अशा कोणत्याही आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक असतील, मानसिक असतील, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, तरी सुद्धा आपण कोणतीही इच्छा जी आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगू शकता. फक्त आपल्याला ही इच्छा जी आहे तर ती गुप्त ठेवायची आहे. ती इच्छा कुणालाही सांगायची नाही आणि आपण जी काही इच्छा नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगणार आहोत तर ती इतर आपल्या आजूबाजूला जर कुणी असेल तर त्यांना ऐकू जाणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायचं आहे, सांगायचं आहे. त्यानंतर नंदी महाराजांसमोर आपल्याला प्रसाद सुद्धा ठेवायचा आहे, आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आपली जी काही इच्छा आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये जर सांगितली तर ती देवादिदेव महादेवांपर्यंत लवकर पोहोचते आणि आपली जी काय अधुरी इच्छा आहे तर ती सुद्धा लवकरात लवकर देवादिदेव महादेव हे पूर्ण करतात. तसेच या दिवशी आपल्याला जर शक्य झालं, आपल्या आजूबाजूला जर कुठे बैल असेल तर आपल्याला मुठभर हिरवा चारा, एक पेंडी जी आहे तर ती बैलाला खाण्यासाठी द्यायची आहे. किंवा आपण एखादी भाकरी पोळी जी आहे तर ती बनवतो तर तिला आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवून असा जो गोड घास आहे तर तो नैवेद्य म्हणून तो आपण बैलाला खायला द्यायचा आहे. कारण गाईचा जो बैल असतो तर तो म्हणजे नंदी महाराज आहे आणि अशा प्रकारे आपण हा घास जर बैलाला खायला दिला तर यामुळे सुद्धा नंदी महाराज प्रसन्न होतात आणि नंदी महाराज प्रसन्न झाले की महादेव सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील पूर्ण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात. तसेच आपण श्रावणी सोमवारी काही साधे सोपे अजून उपाय करू शकता. दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण शिवलिंगावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकता. जसं की दुधाचा अभिषेक केला तर संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम वाढते, म्हणून आपण दह्याने अभिषेक करत असतो. त्याचबरोबर आजारपण दूर होण्यासाठी आपण तूप जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो. सुख समृद्धीसाठी आपण मध अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपली मुले जी आहेत तर ती किरकिरपणा करत असतील, जिद्दी असतील, हट्टी असतील तर आपल्याला ती आपली मुलं जी आहेत तर ती शांत व्हावीत म्हणून आपल्याला साखर अर्पण करायचे आहे. दूध, दही, तूप, मध, साखर या सर्वांचं मिळून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे आणि ह्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण पंचामृत जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो. या सोमवारी आपण 108 तांदूळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करू शकता. यासाठी आपल्याला 2 वाट्या घ्यायच्या आहेत. एका वाटीमध्ये 108 तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे, तुटलेले घ्यायचे नाही. व्यवस्थित तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि अखंडच घ्यायचे आहे. दुसरी एक वाटी रिकामी ठेवायची आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे किंवा ज्या ठिकाणी आपण शिवलिंगाची पूजा घरामध्ये केलेली आहे तर त्या ठिकाणी बसायचं आहे. त्यानंतर त्या वाटीमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत, त्यातील एक तांदूळ घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि यानंतर आपलं नाव घ्यायचं आणि यानंतर आपली जी काही इच्छा आहे, जसं की बघा, श्री शिवाय नमस्तुभ्यम मी स्वरा, श्री शिवाय नमस्तुभ्यम मी स्वरा, माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम मी स्वरा, माझ्या घरातील आजारपण नष्ट होऊ द्या. तर अशी इच्छा बोलायची आहे आणि हा तांदूळ जो आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा तांदूळ उचलायचा, परत आपल्याला असंच म्हणायचं आहे आणि परत दुसरा तांदूळ आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे. असं आपल्याला 108 वेळा 108 तांदूळ एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये आपली इच्छा बोलत बोलत टाकायची आहे. आता मी स्वरा नाव घेतलं तर तुम्ही का जसं की प्रणाली, गीता, वैष्णवी, काहीही तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही घेऊ शकता. बघा, यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला जवळ जिथे कुठे देवादिदेव महादेवांचं मंदिर आहे तर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि जाताना तांदूळ सोबत घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला देवादिदेव महादेवांची पूजा करायची आहे. विधिवत पांढरी फुलं, बेलपत्र, भस्म अर्पण करायचं आहे. 1 लोटा
लोटा पाणी जे आहे तर आपल्याला ते अर्पण करायचं आहे, कारण 1 लोटा जल सारी समस्या का हल हे आपल्याला पाणी आवर्जून अर्पण करायचं आहे। त्यानंतर देवाधिदेव महादेवांचा साज शृंगार जो आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर हे तांदूळ आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे। पुन्हा एकदा आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि पूर्ण व्हावी म्हणून देवाधिदेव महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे 108 तांदूळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय हा सुद्धा तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता। त्यानंतर दुसरा एक उपाय सांगते, तुम्हाला ताजं पाणी जे आहे विहिरीचं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। 1 तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला ते पाणी भरायचं आहे। तुमच्याकडे जर थोडंसं गंगाजल असेल, गुलाबजल असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं टाकायचं आहे। यानंतर 1 तांदूळाचा दाणा तुम्हाला टाकायचा आहे। खाली आपल्या तळहातावरती तुम्हाला 3 पानाचं 1 बेलपत्र ठेवायचं आहे। तर कशा पद्धतीने घ्यायचं, जी दांडी आहे तर ती आपल्याकडे राहील तो दे आणि 3 पानं समोर राहतील अशा पद्धतीने घ्यायचं आहे। त्यावरती तुम्हाला हा जो लोटा आहे तर हा लोटा त्यावरती तुम्हाला आपल्या तळहातावरती उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळीकडे फिरायचं आहे आणि अनवाणी पावलांनी जाऊन तुम्हाला हे पाणी जे आहे तर देवाधिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती तुमची जी काही इच्छा असेल, आर्थिक समस्या असेल, जसं की घरामध्ये पैसा येत नसेल त्यासाठी तुम्हाला ती इच्छा जी कुठली तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना तुमचा तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे करा, म्हणजे पाठ दक्षिणेला असेल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे व हे पाणी तुम्हाला अगदी थोडं थोडं अर्पण करायचं आहे। धार जी आहे तर ती मंद ठेवायची आहे आणि शिवलिंगावरती आपण ज्यावेळी पाणी अर्पण करतो तर ते शिवलिंगावरचं पाणी उडून आपल्या अंगावरती येतं बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की पाणी अगदी वरतून टाकतात, सगळे शिंतोडे आपल्या अंगावरती उडतात। तर तशा पद्धतीने टाकायचं नाही, अर्पण करायचं नाही, शिंतोडे आपल्या अंगावरती उडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि त्या तांब्याचा, लोट्याचा, कलशाचा जो स्पर्श आहे तर तो शिवलिंगालाही होता कामा नये। अगदी आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे, 4-5 बोटं, आणि नंतर पाणी जे आहे तर दिम्मधार ठेवून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा तुम्हाला उपाय करायचा आहे। सगळं पाणी अर्पण करून झाल्यानंतर जिथून खाली पाणी वाहतं अशोक सुंदरीच्या ठिकाणाहून तिथून आपल्याला थोडंसं पाणी त्या लोट्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते पाणी आणून आपल्या चौकटीवरती तुम्हाला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्यावरती शिंपडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला देवाधिदेव महादेवांचं तिथेच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। 11 वेळा करा, 21 वेळा करा, जप करायचा आहे, 3 वेळा टाळी वाजवायची आहे, बम बम बोले बोलायचं आहे आणि घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर आपल्याला जे लोट्यामध्ये 2 थेंब पाणी असेल, थोडंसं असेल तर ते आपल्याला आपल्या चौकटीवरती शिंपडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हाही उपाय खूप छान आहे बघा, करून बघा तुम्ही। प्रॅक्टिकल मध्ये उपाय करत चला, तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचा, उपायांचा अनुभव जो आहे तर तो नक्की मिळेल। तर सांगितल्याप्रमाणे जे शक्य होईल, जे उपाय तुम्हाला सोपे वाटत असेल ते उपाय करून बघा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ